मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी VSRच्या विमानातून प्रवास केलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केलेला आहे। दादांच्या अपघातानंतर VSR कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊया। थेट प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, एक मोठी बातमी समोर आलेली आहे। VSR कंपनीवर अनेक सवाल उपस्थित केले जात होते बारामती दुर्घटनेनंतर, आणि याच विमानातना मुख्यमंत्र्यांनी आणि सुनेत्रा पवारांनी प्रवास केल्याची माहिती समोर येतेय। या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत। तुर्तास आपण दृश्य पाहतोय। VSR कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे। शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केलेला आहे। तर बारामतीत अजित पवारांचा अपघात झालेला होता, विमान अपघात, आणि यानंतर VSR कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले जात होते। त्यानंतरही अपघाताच्या नंतरही याच कंपनीच्या विमानातना मुख्यमंत्र्यांनी आणि सुनेत्रा पवार यांनी प्रवास केलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, एक फोटो समोर आलेला आहे। VSR कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे। त्यामुळे VSR विमान कंपनीला क्लीन चिट मिळाली आहे का, असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। दादांच्या अपघातानंतरही VSR कंपनीच्याच विमानातना मुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अभिजित, एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी VSR कंपनीच्याच विमानातना प्रवास केलेला आहे। आज खरं तर नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे, आणि याच कार्यक्रमासाठी मुंबईहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि अन्य काही मंत्र्यांनी मुंबईहून नाशिकला VSR विमानाने प्रवास केलेला आहे। आज मुंबईहून दुपारच्या सुमारास या सर्व मंत्र्यांनी VSRच्या विमानातून प्रवास केलेला आहे। विशेष म्हणजे VSRच्या 4 लिअरजेट विमानाच्या उड्डाणाला खरं तर DGCA कडून बंदी घालण्यात आलेली आहे, आणि तरीसुद्धा VSRच्या व्हेंचर्समधली आणखी काही विमानं जी आहेत ती सरकार किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून वापरली जात असल्याचं समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं 2 दिवसांपूर्वी VSRची विमानं वापरण्यावर बंदी घातलेली होती, आणि कुठल्याही मंत्री किंवा आमदाराने VSRची विमानं वापरू नये अशा पद्धतीचा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेने घेतलेला होता। मात्र त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईहून नाशिकचा जो विमान प्रवास आहे तो VSRच्या विमानातून केलेला आहे। त्यामुळे या विमान प्रवासामुळे कुठेतरी VSRला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशा पद्धतीच्या चर्चा देखील आता सुरू झालेल्या बघायला मिळतात। नक्कीच अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की DGCAने मोठी कारवाई केलेली होती। VSR व्हेंचर्सच्या 4 विमानांवर तत्काळ बंदी घातलेली होती, मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांनी या विमानातून प्रवास केला।